पाहत आहात न्यूज 18. मी श्वेता बेरड. महाराष्ट्रात सध्या अराजकतेचे वातावरण आहे. खून, बलात्कार, अत्याचार सोबत हिंदू मुस्लिम या दोन धर्मभेद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. बीड मध्ये नुकतेच मस्जिद मध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला. या ब्लास्टसाठी जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करण्यात आला. अल्फास टाइम्सचे लातूरचे पत्रकार बालाजी भोईने यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जिलेटिनच्या कांड्यांचा बेकायदेशीर विकणाऱ्या टोळींचा पर्दाफाश केला. यांच्या माध्यमातून आरोपी विजय राम गव्हाणे व श्रीराम अशोक सांगडे यांनी हेच जिलेटिनच्या कांड्या विकत घेत बॉम्ब ब्लास्ट केला. आला आणि त्या मॅगझिन मधून ह्या अशा ट्रॅक्टरवाल्याला किती दिला ह्याचा लेखाजोखा महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही मॅडम. लगेच आमदार फॅक्टरीचं नाव आहे आपलं ऑनलाईन आहे ना समजा याच्यावर. आणि त्याच्या पुढचं सांगतो मॅडम, मला थोडा त्रास होऊ लागला. 2 आमदारचे फोन आले अशाच प्रकरणात. मी त्यांना सांगितलं माझी नोकरी जात नाही, मी पोलीस डिपार्टमेंटचा माणूस नाही, मी नीती आयोगाचा आहे, मला फोन करायचा नाही. नसता रीतशीर तुमच्या ह्या कारवाईत तुमचं नाव पण घेईन. तुम्ही अशी फोन करता, जी पोलीस डिपार्टमेंटचे वरिष्ठ आहेत त्यांना कारवाई करू द्या ना, तुम्ही डिस्टर्ब करून फोन करू नका, असं मी मुख्यमंत्री साहेबांना